नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आज आपण आलो आहोत ठाणा वेस्ट वर्तकनगर नाका. आज आपण पुन्हा आलो आहोत या मंदिरामध्ये आणि जे आपले गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे उषा आई. लोक त्यांना प्रेमाने उषा आई आणि उषा ताईच्या नावाने ओळखतात. हे लोकांना मार्गदर्शन देतात, देवांचे कामं करतात. हा आपला सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट मध्ये आईने आपल्याला सांगितलेलं हा मंदिर किती जुनं आहे, कुठल्या कुठल्या देवदेवती या मंदिरात आहेत आणि त्यांनी मार्गदर्शन कधीपासून सुरू केलेलं. तर आज ते पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडून भेट घेऊया. नमस्कार आई. नमस्कार. तर आई, आज आपले जे नवीन व्ह्युअर्स आहेत जे आपल्याला बघतायत आजच्या व्हिडिओमध्ये, त्यांना तुम्ही सांगणार का एक शॉर्ट मध्ये कुठल्या कुठल्या देवी देवता आपल्या मंदिरात आहेत? हे तर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, हो. जी चंदनी कोळीवाड्यातील लोकांना हो समुद्रामध्ये कोळ्यांच्या जाळ्यामध्ये सापडली होती. हो. त्यांनी आमच्या त्या जे बाबा होते त्यांना पालखीमध्ये ती दिली होती की तुम्ही हिची पूजा करा, बरोबर. म्हणून तिचं नाव लक्ष्मी पडलं. ओके. आणि हा देवारा पूर्णतः आमचा काळूबाईचा आहे, जो अच्छा. 200 वर्षापासूनचा आहे, जी पाषाणाची मूर्ती आहे, जी स्वयंभू आहे. बरोबर. अच्छा. आणि हे तर आम्ही सगळी जुनेच देवस्थान आहे, याच्यामध्ये आम्ही काही नवीन असं स्थापन केलेलं नाहीये. अच्छा. हे जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे आणि माझा आता ह्याच्यावर 5वा नंबर आहे. तुम्ही तुमच्याबद्दल सांगणार का आपल्या नवीन व्ह्युअर्सला, कधीपासून तुम्ही हे लोकांना मार्गदर्शन दिलं? मी जे हे कार्य करते याला जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालेत. माझं लग्न झाल्यानंतर वयाच्या 6व्या वर्षी माझ्या अंगामध्ये मोठ्या बायांचं वारं होतं. त्यानंतर दुर्लक्ष केलं कदाचित हो. घरच्यांनी, अच्छा. शिक्षणामुळे किंवा आत्ताच्या जनरेशन नुसार बरोबर. घरच्यांना किंवा मलाही स्वतःला ते मान्य नव्हतं कदाचित, त्याच्यामुळे थोडा दुर्लक्ष झालं. पण ज्यावेळेस माझं लग्न होऊन इथं आले, त्यानंतर हे देवस्थान बघितल्यानंतर ज्यावेळेस आमच्या घरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता, त्यावेळेसच ते माझं वारं आपोआप आलं आणि त्यानंतर परत ह्या कार्याला माझ्या सुरुवात झाली. बरोबर. जे आमचे बाबा होते, जे 4थ्या पिढीमध्ये ज्यांना ती प्रसन्न होऊन आली होती, ते माझ्या समोर येऊन साक्षात उभे राहिले स्वप्नात आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला सांगितलं की हे कार्य तुला पुढे न्यायचं आहे. हे मी पहिल्या ह्याच्यामध्येही सांगितलेले आणि आजही सांगते. बरोबर. आणि त्यानुसार आहे ना, ते कार्य मी आज पुढे चालवलेलं आहे. त्याच्यामध्ये मला यश आलेलं आहे. प्रत्येक कामामध्ये, ज्या पण कामामध्ये मी हात घातला त्या कामामध्ये मला त्यांनी यश दिलं. हे सगळं माझ्या काळूबाईचा आणि त्यांचा हात माझ्या डोक्यावर असल्यामुळे हे मी कार्यरत करत आहे. मी फक्त एक पामर आहे आणि मी फक्त हे कार्य पुढे नेण्याचं कार्य करते. बाकी सगळी जी अद्भुत शक्ती माझ्या आजूबाजूला, जी दैवी शक्ती किंवा आमच्या बाबांचा हात आहे, बरोबर, आणि बाबांचं मार्गदर्शन आहे, त्यानुसार मी हे पुढे घेऊन चालले आहे. बरोबर. आणि ह्या कार्याला जवळजवळ आता 25 ते 30 वर्ष झालेली आहे. छान. तर आई, तुम्ही आपल्या व्ह्युअर्स लोकांना सांगणार का कुठले कुठले असे किस्से? पहिले मी 4 ते 5 किस्से तुम्हाला सांगितले आहेत. हो. आणि अजूनही मला सांगायचं आहे. हो. अजून असा कुठला किस्सा आहे का आई? अजून एक आहे, जे कराडचे आहेत, हो. कलावती चव्हाण म्हणून आहेत. हो. त्यांची मान पाठीमागं जायची, असं आपोआप पाठीमागं जायची. दररोज रात्री 11-12 वाजले की त्यांची मान पाठीमागं जायची, तोंडातून फेस यायचा. मग त्यांची मुलगी होती आणि वडील ऑफ झालेले होते, नुसतेच 6 महिने झाले होते. पण मग त्या मुलगी लग्न झालेली असल्यामुळे ती 6-7 महिनेच राहू शकत होती. पण मग तिचे वडील तिच्या मुलीच्या स्वप्नात गेले आणि म्हटले की तू बाबा ह्या देवस्थानी जा, तिथं तुझ्या आईला फरक पडेल. कारण ते पोस्टमॅन असल्यामुळं ह्या लोकमान्य नगरला त्यांचं पोस्ट कार्डचं होतं. बरोबर. ते म्हणजे पेपर टाकायचे किंवा पेपर द्यायचे, तेव्हा त्यांनी हे मंदिर बघितलेलं होतं. ते रेग्युलर येताना दर्शन घ्यायचे, जायचे. पण ते काही गोष्टींमुळे त्यांचा ऍक्सिडेंट ऑफ झाले होते. पण त्यानंतरच त्यांच्या बायकोची मान पाठीमागं जायची. मग काय करायचं? मग ती मुलगी रात्री 1 वाजता माझ्याकडे घेऊन आली. रात्री 1ला ती मुलगी तिच्या आईला घेऊन आली, मान सरकलेली होती. अरे बापरे. त्यानंतर काही छोटा मोठा उतारा केल्यानंतर तिच्या आईला थोडं बरं वाटलं. पण मग ते काय जात नव्हतं तिच्या अंगावरचं. तिला जो त्रास होत होता तो जातच नव्हता. ते ज्या वेळेस सगळा उतारा करायचं ठरलं, तिला रिंगणात टाकायची ठरली, त्यानंतर तिच्या अंगातलं जे होतं ते बोललं की मी अर्धा मुंडी आहे, हिला मी परेलला जे वाडिया हॉस्पिटल आहे तिकडं लागलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं. मग तो म्हणला मी त्याशिवाय जाणार नाही. मग तिचे काय उतारे वगैरे केले. त्यानंतर ती ठणठणीत झाली. मग मांढरदेवीला घेऊन गेले मी त्या बाईला. जेवढ्या गोळ्या तिला चालू होत्या ना, तेवढ्या सगळ्या तिने डोंगरावरून टाकून दिल्या. आज जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली ती बाई ठणठणीत आहे. एकही गोळी चालू नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ते राहणारचे कराडचे आहेत, इथं राहत होते ते. माझ्याकडे त्यांना पत्ता, ऍड्रेस तिच्या वडिलांनी स्वप्न दाखवल्यामुळे ती माझ्याकडे पोहोचली. नाव कलावती चव्हाण आहे. असा हा काळूबाईचा महिमा आहे. हे जागृत देवस्थान हेच नाही
पण देवी स्वतःच जागृत आहे. फक्त मनापासून आदर केला पाहिजे बरोबर आणि श्रद्धा ठेवली पाहिजे, हम्म. तर तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील. बरोबर आदर होणार नाही. बरोबर परत एक मालवण मधली आहे गोष्ट. ते लोक मयेकर आहेत, जे मालवण कुडाळमध्ये राहतात. निलेशा मयेकर म्हणून ती व्यक्ती आहे. तिला घोंगडीमध्ये माझ्याकडे घेऊन आले होते. डोक्यावर एकही केस नव्हता, अन्न जात नव्हतं, लहान मुलांसारखे हातपाय झालेले होते. तिचे मिस्टर म्हणले जे पण काय होईल ते आता हे देवळात होईल. आम्हाला तुमच्याबद्दल माहिती मिळाली म्हणून आम्ही इथपर्यंत तिला घेऊन आलोय. ताई तुम्हाला कशा पद्धतीने वाचवता येईल ते बघा. मी तर समजतो माझी बायको गेल्यातच जमाय, पण त्यातून जर तुमच्याच्यानी काय होत असेल तर बघा, नाही तर जाऊ द्या. मग त्यानंतर बरीच कामं केली त्यांच्यावरून, बरेच उतारे वगैरे केले. तिला कल्याणला ती शिप्स कंपनीमध्ये कामाला जात होती. त्यावेळेस कल्याणला तिला तो एक व्यक्ती लागला होता आणि तो व्यक्ती तिच्या बरोबर जवळजवळ 4 ते 5 वर्ष होता. तिला जेवण जात नव्हतं, सगळं बंद झालं होतं तिचं. मग त्यानंतर तिला रिंगणात टाकल्यावर तिनं तो कल्याणवरून आले हे त्याने आम्हाला सांगितलं की मी कल्याणवरून आलोय, मी हिला सोडेन आजपासून, मला जाऊ द्या. मग त्यानंतर उतारे वगैरे केल्यानंतर ती चांगली झाली. ती आज व्यवस्थित आहे. तिचा आज मुलगा 21 वर्षाचा आहे, व्यवस्थित सुखरूप चांगला संसार करते. त्यानंतर तिने मला मालवण आनंदानं 10 लोकांना घेऊन सगळं मालवण तिच्या मिस्टरांनी आम्हाला फिरवून आणलं. अरे वा, की माझ्या बायकोला तुम्ही वाचवले ना, मग मालवण मध्ये काय स्पॉट आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी गाडी करून आम्हाला ते सगळं. आज ती व्यक्ती तिच्या अंगात काळूबाईचं वारा आहे, ती गादी चालवते आज. अरे वा, की जी एकटी घोंगडीत आणली होती, तिला चौघांनी अशी घोंगडीत आणून ह्या देवळात टाकली होती. आज चांगली आहे, तब्येत झालेली आहे, स्वतः गाडी चालवते, 4 व्हीलर ती, सगळं काही आहे. आजही तिला मी समोर आणली तरी तीही मान्य करू शकते तिच्या अंगात स्वतःच्या काळूबाईचं वारा आहे. पण ती वालावरची गोष्ट आहे की जिथं ती घडली. देवीचा आशीर्वाद. हो. परत चिपळूण मधली एक गोष्ट आहे की चिपळूण मध्ये त्या आम्ही ज्यावेळेस ते पोलीसमध्ये, तो व्यक्ती सुद्धा पोलीसमध्ये, त्यांची मिसेस, त्यांना मी 1-1.5 तास थांबवलं. म्हणजे मी त्यांच्याशी चर्चा केली नाही किंवा काय नाही, पण त्यांची मिसेस खूप सिरियस होती. त्याच्यामुळे तो बिचारा थांबला की नाही माझं काम आहे आता, ताईंनी माझं काम करो. कदम आडनाव आहे त्यांचं, मी तुम्हाला नाव ते अगदी सरळ सांगेन, संदीप कदम म्हणून. तर तो व्यक्ती थांबला. त्यांच्या मिसेसला खूप त्रास होत होता. ते बोलले काही करा ताई, माझ्याबरोबर चिपळूणला चला तुम्ही. मी माझी मिसेस म्हणजे राहूच शकत नाही. मग तिथं गेलो तर ती नवीन लग्न झालेलं होतं, त्यांचं 1-1.5 वर्ष झालेलं होतं. तर ती लग्न झाल्यावर ती त्या विहिरीच्या कडेला गेली होती, त्यांचं काय नदी आहे त्या नदीच्या कडेला. तर तिथली बाई तिला लागलेली होती आणि ती दिवस रात्र तिला झोप नव्हती, जेवण नव्हतं, काहीच नव्हतं. नुसतीच ती रडायची आणि झोपायची आणि त्या जी नदी होती त्या नदीकडे जीव द्यायला जायची. म्हणून ते मला इथून घेऊन गेले होते. मी गेले, तिचं काम केलं. त्यानंतर आज तिला 2 मुली आहेत, तिचाही सुखी संसार आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. हे चिपळूण मधली गोष्ट आहे. अच्छा. शिरगाव ते गाव आहे, गावाचं नाव शिरगाव आहे चिपळूण मध्ये. तिथली गोष्ट आहे. असं आहे, देवीची मनापासून भक्ती करणार, श्रद्धा करणार. हे बघा, भूत नाही असं म्हणू शकत नाही, आहे. लोकांचा असा समज आहे की नाही, असं काही नाहीये, पण असं नाहीये, आहे आणि ते मान्य केलंच पाहिजे. बरोबर. जे सत्य आहे सत्यावरच आधारित ही गोष्ट आहे, त्याच्यामुळे हे मान्य करावं लागेल की ह्याच्यात एकही गोष्ट खोटी नाही. आणि ह्याच्यापेक्षा खूप आहेत, खूप आहेत की जे मी म्हणजे तुम्हाला सांगू शकते की ननंद भाऊजया की ज्या माझ्याकडे मुलासाठी आल्या, म्हणजे त्यांच्या सासूबाईंचं म्हणणं होतं की माझ्या सोनेला मूल झालं पाहिजे आणि नंदेचं मत होतं मला झालं पाहिजे पहिलं. तर मी म्हटलं असं तर नाही, देवी ज्याला सांगेल त्याला होईल. मग देवीने कौल दिला की बाबा पहिलं भाऊजाईला होईल, भाऊजाईला झाल्यानंतर 3 महिन्यानंतर ननंद गरोदर राहील, भाऊजाईला मुलगा होईल असं सांगितलं. आणि 3 महिन्यानंतर ती ननंद जी प्रेग्नेंट राहील तिला मुलगी होईल. आणि त्या पद्धतीनं तसंच झालं की पहिली भाऊजाई प्रेग्नेंट राहिली, तिला मुलगा झाला आणि 3 महिन्यानंतर तिची ननंद प्रेग्नेंट राहिली, तिला मुलगी झाली. अरे वा. ही तर अख्ख्या जी ओटी भरून झाली त्याला. आणि नैसर्गिक म्हणजे नॅचरल झालं की तिथं दवाखाना करावा लागला नाही किंवा काही नाही, पण त्यांची अनंत भक्ती देवीची होती. बरोबर. त्या भक्तीपोटी देवीनं शब्दाला जागली आणि झालं ते. बरोबर. आणि एक देवगडचे मयेकर आहेत की त्यांच्या घराण्याला शाप होता मूल न होण्याचा आणि लग्नही न होण्याचा. त्यांच्या घरात कोणाचीही लग्न झाली नाहीत. पण मी शब्द दिला की माझ्या काळूबाईवर मला विश्वास आहे,
की ती तुमचं लग्न करू शकते. बरं, त्या व्यक्तीचं एज जवळजवळ 40-50च्या पुढं आहे. अच्छा. ह्या वयामध्ये तो व्यक्ती म्हणला माझं लग्न होऊ शकत नाही, पण आमच्या देवीचा शब्द होता की मी तुझं लग्न करणार, तुला संतती सुद्धा देणार. अच्छा. आता त्या व्यक्तीचं एज जवळजवळ 40-50च्या पुढं असल्यामुळं त्याचा विश्वास नव्हता, पण असं काही काम केल्यानंतर खरोखरच त्याला रत्नागिरीची मुलगी मिळाली हो. आणि त्याचं लग्न झालं. पण त्याचं असं म्हणणं की आता ह्या एज मध्ये मूल होऊ शकत नाही, त्यांच्या घराण्याला शाप होता. पण बरोबर. देवीनं असं सांगितलेलं की तुला मूल होणार म्हणजे होणारच. आता मी म्हणजे संभ्रमात पडले. आता त्या व्यक्तीचं वय 47-48 वय त्या व्यक्तीचं असल्यानंतर कसं होऊ शकतं, हे शक्य नाहीये. बरोबर. पण का तिने शब्द दिला, म्हटलं तू शब्द दिलायस आणि तो तुला पाळायचा आहे. बरोबर. बघा, आता नॅचरल 48 वर्षाच्या व्यक्तीला नॅचरल मूल होऊ शकत नाही आणि डॉक्टरांनी सांगितलं तुला मूल होऊ शकत नाही. अच्छा, डॉक्टरांनी पण सांगितलं स्पष्ट. आता 47-48 म्हणजे पिरियड जाण्याची वेळ होती. बरोबर आहे. पण तरी पण हिचा शब्द होता, त्यासाठी मलाही आहे ना देवीला साकडं घालावं लागलं की त्या व्यक्तीला तू शब्द दिलायस आणि तो शब्द आता खाली पडला तर तुझं नाव खराब होणार किंवा माझंही नाव खराब होणार. बरोबर. तर तू बघ आता काय करायचं ते. हा. तर ती म्हणली नाही, 2 कन्यारत्न हिला होणार, मी शब्द दिलाय आणि ते होणार 3 महिन्यात. आणि आता बघा, तिला थोडंफार डॉक्टरी करावी लागली कारण तिचं शारीरिक नॅचरल तिला होऊ शकत नव्हतं. बरोबर. पण डॉक्टरांनी मूल राहू पण शकत नव्हतं असं सांगितलं होतं आणि देवीने 3 महिन्याची मुदत दिलेली होती. 3 महिन्यामध्ये हिला संतती राहणारच, ही तुझ्या पुढे येणार सांगायला, होऊ शकत नाही. त्यासाठी मला साकडं घालावं लागलं की आई माझा शब्द खाली पडून देऊ नकोस, कारण मी आतापर्यंत तू कोणाचाही शब्द खाली पडून दिलेला नाहीस. तर जर हिला मूल हो, मुलगी हो, मुलगा हो, काही हो, याची तुला मी तुझ्या डोंगरावर करेन. अच्छा. आम्ही शब्द देते, त्यांनी खर्च करू न करू, मी करेन. बरोबर. पण माझ्या शब्दासाठी तिला संतती झाली पाहिजे. आणि योगायोगाने 3 महिन्यात ती गरोदर राहील. अरे वा. ती राहिली, त्याही जुळं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. अरे वा. कोरोनामध्ये तिची डिलिव्हरी झाली, तिला 2 मुली झाल्या. त्या मुली होणार तेही मी अगोदर सांगितलं तिच्या मिस्टरांना की तुम्हाला 2 जुळ्या मुली होणार, तुम्ही ह्या भ्रमात असेल एक मुलगा एक मुलगी होईल, तर नाही होणार, 2ही मुली होणार. मुली झाल्या, त्यांची तुला त्या मुली 4 ते 5 वर्षाच्या झाल्यानंतर मांढरदेवीत नेऊन मी त्यांची तुला केली. जवळजवळ 25 ते 26 किलो जिलेबी मी अख्ख्या मांढरदेवीत वाटली. अरे वा. पण देवीने शब्द खाली पडून दिला नाही. आज त्या मुली 10 वर्षाच्या आहेत, 9-10 वर्षाच्या मुली आहेत. असं हे देवस्थान आमचं खूप जागृत आहे. बरोबर. श्रद्धेनं आणि मनोभावे केलं तर होईल. तुम्ही म्हणाल की आम्हाला कॉलवर सांगा किंवा कॉलवर ऑनलाईन करा, तो ऑनलाईन करण्यापेक्षा जर तुम्ही तिला भेट दिली तर तुम्ही माझ्याशी संपर्क न साधता तिच्याशी जरी मनातून बोलला तरी तुमची इच्छा ती नक्की पूर्ण करणार. बरोबर आहे. फक्त तुम्ही श्रद्धेनं आलं पाहिजे आणि मनापासून ते केलं पाहिजे तर होईल. तुम्ही जर अगदी अंधश्रद्धाच म्हणाल तर ते नाही होणार. तुमची श्रद्धा पण तेवढीच अनंत पाहिजे. देव आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. बरोबर. भूत आहेत हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल. असं म्हणूच नाही की भूत नाही, बरोबर आहे आणि ते मान्य करावं लागेल. म्हणून सांगेन की काळूबाईची भक्ती करा. काळूबाईचीच काय, अदर कुठल्याही देवाची करा, पण मनापासून करा, श्रद्धेनं करा. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. मला ना एक गोष्ट म्हणजे आवर्जून सांगायची बरं का. मी 2096ला ज्यावेळेस पालखी मिरवणूक चालू केली ना, ती पालखी मिरवणूक चालू करताना मला कोणाचा सपोर्ट नव्हता. अच्छा. म्हणजे कोणी मला सपोर्ट दिला नाही. मी स्वबलावर सगळं प्रयत्न केला. पण मग मी दिघे साहेबांकडे गेले तर दिघे साहेबांनी आहे ना स्वतःच्या मुलीसारखं आहे ना मला सांगितलं की तू जा आणि तुझं काम कर, मी तुझ्या बरोबर आहे. अरे वा. ते सांगितल्यानंतर तरी माझ्या मनात एक भीती होती बरं का, की नाही जर साहेबांनी मला साथ दिली तर पोलीस प्रोटेक्शन असल्याशिवाय आपण पालखी मिरवणूक काढू शकत नाही. बरोबर. पण मग साहेबांनी 4 वाजता जे लेटर पाठवलं त्याच्यावर आजपर्यंत माझी पालखी मिरवणूक आणि सगळे देवीचे कार्यक्रम चालू आहेत. दिघे साहेब आहे ना मंदिरात येऊन पालखीला खांदा देऊन नमस्कार करून त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि मला सांगितलं तू पुढे चाल, आम्ही तुझ्या पाठीवर बरोबर आहोत. आणि खरोखरच त्यांच्या आशीर्वादानं, देवीच्या आशीर्वादानं आज ठाण्यामध्ये आमच्या काळूबाईचं खूप मोठं नाव आहे आणि सगळीकडे नाव हे चालू आहे आणि असंच चालू राहू हेच काळूबाई चरणी प्रार्थना. मला एक संदेश द्यायचा आहे सर्व भक्तांना की ऑनलाईन किंवा कॉलवर विचारण्यापेक्षा जर तुम्ही समोर आलात तर तुम्हाला आणि मला एकमेकांना प्रत्यक्षात भेटता येईल आणि तुमची काय समस्या आहे ही मला जाणून घेता येईल. त्या समस्येवर काय निवारण करता येईल
ते मला करता येईल, किंवा तुम्हाला काय द्यायचं असेल तर मी तुम्हाला ऑनलाईन देऊ शकणार नाही, फक्त मार्गदर्शन करू शकते. त्यापेक्षा तुम्ही माझ्या समोर यावं एवढीच माझी इच्छा आहे, बरोबर. आणि समोर येऊन तुमच्या समस्येचं समाधान करून घ्यावं. तर आई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आल्यात. गाईज, जसे आईने सांगितलंय, जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे तर कृपया करून तुम्ही मंदिरात या, देवीला भेटा, आईला भेटा आणि मार्गदर्शन घ्या. आणि तुम्हाला आईचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल किंवा ॲड्रेस पाहिजे असेल तर ह्यांची जी इंस्टाग्रामची आय डी आहे ते आम्ही आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये ॲड करणार आहे. तुम्ही त्या कॉमेंटमध्ये जा, त्या लिंकवर क्लिक करा, ह्यांचं सगळं डिटेल्स मला भेटेल.